नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या अशा डोंगराच्या वरती घेऊन निघालेलो आहे। त्या ठिकाणी आपल्याला एक प्राचीन शंभू महादेवाची पिंड बघायला मिळते आणि सिद्धोबा देवाचे दर्शन देखील घ्यायला मिळते। पण त्या मंदिरापर्यंत पोहोचणे सोपे नाही। डोंगराच्या पायथ्यापासून डोंगराच्या वरपर्यंत घनदाट जंगलामधून, झुडपामधून, काट्यामधून पाय वाटेने चालत चालत वरती जावं लागतं। वरती जात असताना आपल्याला ॲडव्हेंचर प्रवास केल्यासारखा अनुभव मिळतो। आणि डोंगराच्या वरती पोहोचल्यानंतर मोठमोठ्या दगडांच्या सानिध्यामध्ये बांधलेलं शंभू महादेवाचं प्राचीन मंदिर देखील आपल्याला बघायला मिळते। पण मित्रांनो, वरती जात असताना घनदाट जंगलामधून चढत असताना काय काय आपल्याला बघायला मिळते आणि हा ॲडव्हेंचर प्रवास आपला आज कसा पूर्ण होतोय हे देखील बघण्यासारखे आहे। तुम्ही माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल डोंगराच्या वरती जात असताना ॲडव्हेंचर प्रवास कसा होतोय आणि वरती जात असताना आपल्याला वाटेमध्ये रानमेवा देखील खायला मिळतोय का हे देखील बघूया। आणि डोंगराच्या वरती जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घेऊन तिथला सुंदर व्ह्यू देखील बघूया। दुपारचे 1:30 वाजलेले आहेत, भरपूर ऊन आहे, तरी सुद्धा अशा कडक उन्हामधून आज आपण ॲडव्हेंचर प्रवास करून डोंगराच्या वरती जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे। हा रस्ता तुम्हाला दिसत असेल, हा मंदिराच्या दिशेने जातो, पण वाटेमध्ये मी गाडी थांबवलेली आहे का रस्त्यामध्ये मला एक असा नजारा बघायला मिळालेला आहे। हा नजारा मी पहिल्यांदाच बघितलेला आहे। म्हणजे वाटेमध्ये मला एक असं घनदाट जंगल बघायला मिळाले। या ठिकाणी अनेक झाडे आहेत, पण कोणत्याही झाडाला एकही पान नाही। हा चमत्कार उन्हाळ्यामध्ये का घडतो हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। बघू शकता तुम्ही, या ठिकाणी असे एक जंगल आहे, या जंगलातील कोणत्याही झाडाला एकही पान नाही। ही झाडे पूर्णपणे वाळल्यासारखी वाटत आहेत आणि या झाडांच्या सानिध्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला असे वाटते जणू काय आपण वाळवंटातील जंगलामध्ये प्रवेश केलेला आहे। बघा, ही झाडे तुम्हाला कशी दिसत आहेत आणि या झाडांचं काय नाव आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा, कारण मला या झाडांचं नाव माहीत नाही। मी या झाडांच्या सानिध्यामध्ये पावसाळ्यामध्ये आलेलो आहे, कारण अशी झाडे अनेक ठिकाणी बघायला मिळतात, पण पावसाळ्यामध्ये या झाडांना एवढी हिरवीगार पाने येतात जणू काय आपल्याला असे वाटते आपण घनदाट जंगलामध्ये प्रवेश केलेला आहे। पण उन्हाळ्यामध्ये ही झाडे अशी दिसतात। आता आपण आणखी पुढे जाऊन हे जंगल कसे आहे हे बघूया। मी आता या जंगलाच्या मधोमध आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवत आहे ही झाडे उन्हाळ्यामध्ये कशी दिसतात। बघा, दुरून बघितल्यानंतर कोणीही म्हणेल या ठिकाणी हे जंगल पूर्णपणे सुकलेलं आहे, पण ही झाडे जिवंत आहेत। उन्हाळ्यामध्ये या झाडांची पाने सुकून जातात, त्यामुळे आपल्याला असे वाटते की वाळवंटातील जी झाडे आहेत त्या झाडांचा सारखा अनुभव आपल्याला या जंगलामध्ये आल्यानंतर अनुभवायला मिळतो। बघू शकता, भरपूर झाडे या ठिकाणी उगवलेले आहेत आणि ही झाडे तुम्हाला कशी वाटत आहेत हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। मंदिरापर्यंत मी अजून पोहोचलेलो नाही। त्या जंगलामधून प्रवास करत पुढे आल्यानंतर मला या सह्याद्री पठाराच्या पायथ्याशी असा एक नजारा बघायला मिळाला। हा नजारा कधीच बघायला मिळतो। या ठिकाणी उन्हामध्ये अनेक गायी आणि बैल, म्हणजे या देशी गायी आहेत, या ठिकाणी आराम करत आहेत। बघू शकता तुम्ही, भरपूर गायी आणि बैल या ठिकाणी आराम करत आहेत। हा नजारा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतरच बघायला मिळतो। मस्त अनुभव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला। मला वाटले मंदिरापर्यंत गाडी जाईन, पण मंदिरापर्यंत कोणतीही गाडी जात नाही। मी सावलीला या ठिकाणी स्कूटी पार्क केलेली आहे आणि वरती जाण्यासाठी पायवाटेने चालत चालत मंदिराच्या दिशेने आपल्याला जायचं आहे। दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि भरपूर ऊन आहे आणि अशा उन्हामधून डोंगर चढण्याचा अनुभव वेगळाच येतो। आणि या देवाच्या दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मला कुठेही भक्त मंडळी दिसत नाही, कारण सर्वजण सकाळचे किंवा सायंकाळचे देवाचे दर्शन घेण्यासाठी जात असतील। मी सर्वप्रथम उन्हामधूनच निघालेलो आहे, कारण
हा देव मी अगोदर कधीही बघितलेला नाही. तुम्ही कुठेही जावा, ऑल इंडियामध्ये कुठेही जावा, सर्व देव डोंगराच्या वरती किंवा जंगलामध्ये असतात. झाडामधून झुडपामधून डोंगर चढून गेल्याशिवाय कोणत्याही देवांचे दर्शन होत नाही. आणि ह्या डोंगरावरती जाण्यासाठी पायवाटेचा सहारा घ्यावा लागतो आणि आजूबाजूचा प्रदेश निरीक्षण करत वरती जावं लागतं. कारण ह्या जंगलामध्ये जंगली बिबट्या किंवा जंगली घोरएडे असू शकतात. आता आपण ही पायवाट वरती जाईपर्यंत कशी आहे हे बघूया. बघू शकता तुम्ही, या लहान चिंचोळ्या वाटेने मंदिराच्या दिशेने जावं लागतं. आता उन्हाळा आहे त्यामुळे वरती जाणं थोडं ठीक आहे, पण पावसाळ्यामध्ये ह्या पायवाटेने पाणी वाहत असणार आहे आणि चिखल पण असणार आहे. तरीसुद्धा भक्त मंडळी देवाच्या दर्शनासाठी अशा अवघड वाटेने डोंगर चढून वरती जातात. वरती जाऊन भगवंताचं दर्शन घेतात. या ठिकाणी अनेक करवंदाची झाडे आहेत. करवंदे लागलेले आहेत पण लहान आहेत. अजून 1 महिन्यानंतर ही करवंदे पिकतील. हा डोंगर काळ्या मातीने बनलेला आहे, त्यावरती चढताना पाय पण घसरतो. बघा, अजून थोडा डोंगर आपल्याला चढावा लागणार आहे, तेव्हाच आपण मंदिरापर्यंत पोहोचणार आहे. आता ही पायवाट घनदाट जंगलामध्ये प्रवेश करते. मित्रांनो, हा डोंगर चढत असताना भरपूर घाम देखील येतो. तुम्ही म्हणाल जॅकेट घालून तुम्ही डोंगर चढत आहेत, कारण ऊन भरपूर आहे आणि ह्या जॅकेटमुळे उन्हापासून बचाव होतो. तरी देखील चढ एकदम सरळ आहे, त्यामुळे घाम येतो, पण शरीराला कष्ट देणे गरजेचे असते. शरीराला कष्ट देऊन जेव्हा आपण भगवंताच्या सानिध्यामध्ये पोचतो तेव्हा देवदर्शन घेण्याची मस्त आवड आपल्याला निर्माण होते. बघू शकता तुम्ही, मी आता मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहे. म्हणजे अजून मला 500 मीटर अंतर चालून मंदिरापर्यंत पोचायचं आहे. तर मित्रांनो, थोड्या वेळात मी तुम्हाला भगवंताचं दर्शन घडवून आणणार आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये बनून राहा. डोंगराच्या पायथ्यापासून पायवाटेने चालत चालत फायनली मी डोंगराच्या वरती पोचलेलो आहे. पण वरती येत असताना भरपूर घाम आला. शरीर पूर्णपणे घामाने भिजून चिप्प झालेलं आहे. आणि या ठिकाणी मंदिराच्या मागे मी पोचलेलो आहे. वरती या दगडांच्या पाठीमागे लहान मंदिर आहे. आता आपण मंदिराजवळ जाऊया. मंदिर परिसर बघून सिद्धोबा देवाचे दर्शन घेऊया. पण सर्वप्रथम मी ज्या दगडावरती उभा आहे, या दगडावरून खालचा व्ह्यू बघितल्यानंतर काय छान वाटतं मित्रांनो. हा व्ह्यू तुम्हाला सर्वप्रथम मी दाखवतो, त्यानंतर आपण देवदर्शन करायचं आहे. इथून मी वरती आलो आणि या ठिकाणी अनेक आपल्याला दगड बघायला मिळतात. ह्या दगडांच्या सानिध्यामध्येच हे लहान मंदिर आहे. आणि एका दगडावर उभे राहून जेव्हा आपण खाली बघतो तेव्हा उन्हाळ्यातील खालचा व्ह्यू असा बघायला मिळतो. भरपूर ऊन असले तरी देखील हा व्ह्यू बघायला छान वाटते. आणि ज्या ठिकाणी आपण गायी बघितल्या तो प्रदेश इथून क्लिअर दिसतो. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. या ठिकाणी गायी होत्या, त्या गायींना आपण बघितले आणि मग गाडीने वरती आलो आणि डोंगराच्या पायथ्यापासून पायवाटेने चालत आपण मंदिराजवळ पोचलेलो आहे. आता आपण मंदिराजवळ जाऊया. बघा, या ठिकाणी आल्यानंतर मला बोरांचे झाड दिसले आणि या झाडाला बोरे पण लागलेली आहेत. उन्हाळ्यातील रानमेवा खायला पण मजा येते. भरपूर बोरे आहेत आणि आज माझा उपवास देखील आहे, त्यामुळे ह्या बोरांना खाल्ल्यामुळे शरीरामध्ये एनर्जी पण येऊ शकते. बघा, मंदिराजवळ आपण पोचलेलो आहे. या ठिकाणी एक प्राचीन
पादुका आपल्याला बघायला मिळतात. ओम नमः शिवाय. तुम्ही दर्शन घ्या. आणि इकडे पण एक पायवाट जाते, ती कुठे जाते बघूया. हां, हीच मंदिराच्या मागून मंदिर परिसरामध्ये पोहोचते. आणि फायनली मित्रांनो, मी मंदिर परिसरामध्ये पोहोचलेलो आहे. आणि या ठिकाणी आपल्याला दगडांच्या आतमध्ये हनुमंताची मूर्ती बघायला मिळते. ओम हनुमंते नमो नमः. हनुमंताचं दर्शन घेऊन आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला हे मंदिर बघायला मिळते. बघू शकता, हे असे मंदिर आहे. आणि या मंदिराच्या उजव्या साईडला एक झाड आहे. झाडाखाली बसण्यासाठी बनवलेलं आहे. वरती चढत असताना भरपूर ऊन लागलं, पण आता डोंगराच्या वरती आल्यानंतर गार हवा सुटलेली आहे. आता आपण मंदिरामध्ये जाऊन भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे. खालून हे मंदिर दिसत नाही, लहान मंदिर असल्यासारखे वाटते, पण वरती आल्यानंतर हे मंदिर भरपूर मोठे आहे हे आपल्याला बघायला मिळते. मंदिराच्या समोर एक चिंचेचे झाड देखील आहे. या ठिकाणी अगरबत्ती वगैरे लावली जाते. आणि या ठिकाणी एक डिकमळ देखील बनवलेले आहे. म्हणजे डिकमळीचा आतील भाग प्राचीन आहे, पण वरून नंतर नक्षीकला केलेली आहे. आणि हे मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. मंदिरामध्ये जाता येते का नाही हे बघावं लागणार आहे. मंदिराला कुलूप असल्यामुळे आपण आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. कॅमेरा या फटीमधून आतमध्ये घालूया आणि भगवंताचं दर्शन घेऊया. आतमध्ये एका साईडला ज्योतिबा देवाची मूर्ती आहे. इथे ज्योतिबा देवाची मूर्ती आहे, तुम्ही दर्शन घ्या. ओम ज्योतिबा देवाच्या नावानं चांग भलं. आणि दुसऱ्या साईडला या ठिकाणी भगवंत सिद्धोबा देवाची म्हणजे शंभू महादेवाची पिंड आणि नंदी आहे, त्यांचे दर्शन देखील आता आपण घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला दुसऱ्या दरवाजाच्या फटीमधून कॅमेरा आतमध्ये घालावा लागणार आहे. आणि जेव्हा आपण कॅमेरा इथून आतमध्ये घालतो तेव्हा आपल्याला समोर सिद्धोबाची प्राचीन पिंड आणि नंदी बघायला मिळतो. ओम हर हर महादेव. शंभू महादेवाचं दर्शन घ्या. मंदिराच्या दिशेने चालत वरती येत असताना खूप दमलो, घाम देखील भरपूर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. पण मंदिरामध्ये आल्यानंतर भगवंताचं दुरून दर्शन घेऊ दे तरीसुद्धा मनाला शांती मिळाली. आणि या मंदिर परिसरामध्ये भक्तिमय वातावरण आहे, शांतता आहे, त्यामुळे मनाला आनंद झालेला आहे. आता आपण मंदिराच्या मागच्या साईडला असलेले एक लहान मंदिर बघूया आणि त्यामध्ये कोणत्या देवाचे दर्शन आपल्याला होते हे बघूया. या मंदिरापासून आपण डाव्या साईडला जेव्हा जातो त्या ठिकाणी आपल्याला पाण्यासाठी एक टंकी बघायला मिळते. म्हणजे या टंकीमध्ये पाणी एकत्रित केले जाते भक्तांच्या पिण्याच्या सुविधेसाठी. आणि वरती गेल्यानंतर आपल्याला मंदिराच्या मागे आणखी एक मंदिर बघायला मिळते. ते लहान मंदिर आहे. हेच ते लहान मंदिर डोंगराच्या खालून दिसते, त्यामुळे दुरून हे मंदिर लहान असल्यासारखे आपल्याला दिसते. पण ह्या मंदिराच्या मागे हे मोठे मंदिर असल्यामुळे खालून दिसत नाही. बघा या ठिकाणी हे लहान मंदिर तुम्ही बघू शकता, दगडांच्या सान्निध्यामध्ये बांधलेलं आहे. आणि या मंदिराच्या साईडला आपल्याला एक असे झाड बघायला मिळते. ह्या झाडाचे महत्त्व दसऱ्यामध्ये खूप असते. सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा, हेच ते झाड आहे. पण ह्या झाडाचं नाव काय आहे मी विसरलो, मला नाव माहीत होतं पण विसरलो. आणि या झाडाच्या साईडला हे आपल्याला मंदिर बघायला मिळते. मंदिराच्या आतमध्ये राम लक्ष्मण आणि हनुमंताचं आपल्याला दर्शन होतं. माता सीतादेवीचे पण दर्शन आपल्याला होते. ओम जय जय राम कृष्ण हरी राम सीता हरी. मित्रांनो, आज मी सह्याद्रीच्या एका लहान डोंगरावरती येऊन तुम्हाला सिद्धोबा देवाचं दर्शन घडवून आणलं. आणि सिद्धोबा देवाच्या मागे असलेले राम सीता लक्ष्मण
आणि हनुमंताचं देखील दर्शन घडवून आणलं. पण ह्या डोंगरावरती येत असताना आपल्याला डोंगराच्या पायथ्यापासून डोंगराच्या वरपर्यंत पायवाटेने चढत वरती यावं लागतं. आणि पायवाटेने प्रवास करत वरती येत असताना कसा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो हे तुम्ही बघितलं असेल. मंदिराच्या दिशेने प्रवास करत येत असताना आपल्याला वाटेमध्ये असे एक जंगल बघायला मिळाले. त्या जंगलातील कोणत्याही झाडाला पान नव्हते, जणू काय वाळवंटामध्ये निर्माण झालेल्या जंगलासारखे ते जंगल आपल्याला बघायला मिळाले. आणखी पुढे आल्यानंतर आपल्याला डोंगराच्या पायथ्याशी अनेक गायी, देशी गायी बघायला मिळाल्या आणि त्या गायींची सुंदर वासरू देखील आपण बघितली. त्यानंतर आपण या मंदिरापर्यंत आलो, इथला सुंदर व्ह्यू बघितला, भगवंताचं दर्शन घेतलं, त्यामुळे मनाला शांती देखील मिळाली. आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्या जंगलामध्ये आपण प्रवेश केला होता त्या झाडांचं काय नाव होतं हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वतीपते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.